लोकसभेत मिळालेल्या दणदणीत यशानंतर आता सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकांकडे वळले आहे. येत्या 2 ते 3 महिन्यात विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षप्रमुखांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण कामाला लागलेले पाहायला मिळतात. अशात उद्धव ठाकरेंनी जर या 5 उमेदवारांना संधी दिली तर ते 100% विजयी होणार आणि विधानसभा देखील गाजवणार. तर चला पाहूया कोण आहेत ते 5 उमेदवार. नंबर 1 वर आहेत आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. वरळी मतदारसंघात अनेक राजकीय पक्षीय नेत्यांचे दौरे वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत अगदी थोड्या मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघाकडे भारतीय जनता पक्षाने लक्ष केंद्रित केले असले तरी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हेच या वरळी मतदारसंघातून विजयी होतील यात तीळ मात्र शंका नाही, असं राजकीय वर्तुळातून बोललं जाते. यावेळी आदित्य ठाकरेंनी भाजपाला इशारा दिलाय की वरळीत राजकीय चिखल किती असला तरी कमळ फुलू देणार नाही. दुसऱ्या नंबरवर आहेत कर्जत खालापूरमधील उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत. नितीन सावंत यांचा कर्जत खालापूर मतदारसंघात वर्चस्व आहे. ते जनसामान्यांची समस्या बाजू ऐकून घेतात. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ते सतत मेहनत घेत असतात. त्यामुळे ते तेथील जनमानसात प्रसिद्ध आणि त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये घर केले आहे. त्यामुळे जर त्यांना या मतदारसंघातून संधी मिळालीच तर ते या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. तिसरा नंबर आहे तो केदार दिघे यांचा. ते ठाण्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये केदार दिघे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. केदार दिघे यांनी तेथील जनतेच्या मनात क्रेज निर्माण केली आहे. त्यामुळे ते जनमानसात प्रसिद्ध झाले आहेत. जर त्यांना या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली तर ते 100% निवडून येतील. त्यानंतर चौथा नंबर लागतोय तो वरुण सरदेसाई यांचा. वरुण सरदेसाई यांच्याकडे युवा सेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. ते पर्यावरण आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. वरुण सरदेसाई यांच्याकडे युवा सेनेच्या सचिव पदासह शिवसेनेच्या IT सेलची ही जबाबदारी आहे. ते विधानसभेची वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. शेवटचा 5वा नंबर लागतोय तो सुनील राऊत यांचा. सुनील राऊत हे विक्रोळी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. ते सध्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते 2014 ते आजपर्यंत आमदार आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी कायम पुढे सरसावलेले असतात. पक्षासाठी आणि पक्ष बांधण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर हातभार आहे. त्यामुळे ते पुन्हा 2024ला आमदार म्हणून निवडून येतील असं राजकीय वर्तुळातून बोललं जाते. तर या सर्व 5 उमेदवारांबद्दल आपल्याला काय वाटते, हे यांचा गड राखतील का? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबतच आमचं 20 मराठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.